हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. संभाजी महाराजांचा कसब्यामध्ये असं स्टॅच्यू सुद्धा होता. मी तिथे थांबली नाही कारण मला ना खरंच खूप ओव्हरवेल्मिंग फील होत होतं. म्हणजे कसं तरीच वाटत होतं, एकदम असं रडायला येत होतं. असं फील होत होतं की या वास्तूमध्ये जास्त न थांबलेलंच आता बरं. देन आम्ही आमच्या गावदेवीचं म्हणजे वाघजाई देवीचं दर्शन करायला थांबणार होतो. आणि हे आमच्या गावदेवीचं मंदिर आहे. म्हणजे हे आता मेन मंदिर नाहीये, ते आता बांधकाम चालू करणार आहेत. नवीन मंदिर बांधतात म्हणून मग इथे शिफ्ट केलंय सगळं देवतांना. आणि ही जागा दर्शनासाठी म्हणजे सध्या उपलब्ध करून दिलेली आहे. सो इथे पण छान पद्धतीने असे त्यांनी देव सगळे मांडलेत. आणि हे सगळं दगडातलं काम आहे. खूप छान आणि मस्त वाटतात हे सगळे देव असे छान प्रकारे कोरलेत. मंदिरामध्ये गेली ना तेव्हा कुठे मनामधली ती अशांतता असं शांतता पावली. खरंच मनाला खूप शांती भेटली. मंदिरामध्ये जाऊन देवी समोर डोकं टेकून खूप मन शांत झालं. आणि मनामध्ये खूप असं खळबळ माजलेली, कारण की ते सगळं आठवून एकदमच असं विचित्र फिलिंग येत होतं. मग घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर सुद्धा मी आमच्या बाजूच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन थोडा वेळ बसले आणि बाप्पाला प्रार्थना केली की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे हे मराठी साम्राज्याला लाभावेत, पुन्हा पुन्हा लाभावेत आणि आपल्या जवळच्या सगळ्या फितुरांना आपल्यापासून लांब ठेवावे. हीच प्रार्थना आहे देवबाप्पाच्या चरणी. मंदिरातून घरी आल्यावर आम्ही सगळ्यांनी मम्मीच्या हातचं असं मस्त एकत्र जेवण केलं. अँड देन आम्ही सगळे थोडा वेळ असं ना आमच्या अंगणामध्ये बसलो होतो आणि मी थोडं प्लेसेस डिसाईड करत होती की मला नेक्स्ट डे कुठे कुठे फिरायचं आहे. म्हणजे मी एक कार हायर केलेली, सो मला त्यांना सांगायला इझी पडेल म्हणून. अँड मी झोपायला जातच होते, पण त्याआधी एक छोटीशी गंमत दाखवते तुम्हाला. माझे पप्पा ना माझे सगळे इंस्टाग्रामचे स्टोरीज, यूट्यूबचे ब्लॉग्स बघतात. सो खूप प्राऊड फील होतं मला. हे सगळं माझे पप्पा बघतात, माझ्या घरचे बघतात म्हणून. हा आमच्या देवीचा एक लास्ट फोटो. आणि आता मी माझ्या गावाला बाय बाय बोलून माझे काका मला माझ्या लोकेशनला म्हणजे कोकण वास्तूला जिथे मी स्टे घेतलं होतं तिथे मला सोडणार आहेत. आणि मग ते ड्रॉप करून त्यांच्या घरी म्हणजे रत्नागिरीला ते जाणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर माय रत्नागिरी पार्ट, कारण आपण बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत. आरेवारे बीच, गणपतीपुळे, मार्लेश्वर. अँड आय वॉज रिअली शुअर की तुम्ही सगळे सुद्धा त्या पार्टसाठी खूप एक्सायटेड असाल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय लव्ह यू. बाय.